गावात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या थाटमाटात साजरा व्हायचा. यंदा मात्र गणपतीची मूर्ती आणताना विचित्र घटना घडली. पहाटे 3 वाजता पंढरीहून मूर्ती घेऊन येणाऱ्या गणपती मंडळाच्या गाडीचा टायर अचानक फुटला. सगळे घाबरले. त्यांनी पहिल्या टायरवर कुठलाही छिद्र नव्हतं, तरीही हवा गायब. मूर्तीला हलविताच कोणाला तरी मंद स्वर ऐकू आला की माझं विसरलेले वचन पूर्ण करा. सगळे भिजले. गावातील जुन्या पुजाऱ्यांनी सांगितलं की या मूर्तीत काहीतरी गूढ आहे. आपण मूर्ती स्थापित केली तर रात्री काहीतरी घडेल. त्यांचा त्या क्षणी विजेचा कडकडाट झाला. आकाश काळभोर झाकून गेलं आणि मूर्तीच्या डोळ्यातून पाण्याचे थेंब गळले. सगळे भक्त थरथरले. गावकऱ्यांनी आठवलं की 50 वर्षापूर्वी गावात एक अपूर्ण गणेशयज्ञ थांबला होता. कदाचित हाच त्याचा संकेत आहे. शेवटची त्यांनी गणेशयज्ञ पूर्ण केले. त्या क्षणी मूर्तीवरील थांबलेले थेंब थांबले. आकाश साफ झाले आणि आवाज पुन्हा आता मी प्रसन्न आहे. गावात शांती पसरली.